भूमिपुत्र फाउंडेशनच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी विनोद नाठे. इगतपुरी तालुक्यातील टाकेत गावामध्ये ज्या शाळेमध्ये 13 वर्षाच्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाकडनं बलात्कार झाला, त्याच शाळेच्या पोषण आहाराच्या तक्रारींबाबत मी आज आलो होतो. मी इथं आल्यानंतर मला ह्या ताईंनी आवाज दिला, ह्या ज्योती अशोक पगारे या ताई. आणि इथं आल्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी इथं सांगितल्या. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रडल्या की भोटी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे असलेले पोलीस शेलार त्यांनी त्यांच्याशी कसं गैरवर्तन केलं, कशा वागणूक दिली, त्यानंतर काय काय झालं. त्यांनी अशी तक्रार केली की त्या म्हणे मला न्यायच मिळत नाही म्हणे. म्हणून आज मी त्यांची इथं व्यथा मी ऐकून घेतोय. गावामध्ये ग्रामसभा होती, ग्रामसभेमध्ये वाद झाला. त्या वादाची तक्रार द्यायला तुम्ही पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पूर्ण काय घडलं ते सांगा. ते सांगते ना. मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला दिवसभर बाहेरच बसवून ठेवल्यानंतर मग आहे ना मी परत 5-5:30 वाजता आहे ना मी परत म्हटलं, साहेब मला तुम्हाला भेटायला सांगितलंय, मी गुन्हा दाखल केलाय आणि मला तुम्हाला भेटाय. तर मग तरी पण म्हणे काय ना थोडा वेळ बाहेरच बस. 6 वाजले शेलार साहेब म्हटले. तर आहे ना मग मी त्यानंतर आहे ना मग 6 वाजले. मग मला यायला गाडी नसती, शेवटची गाडी बस आली. मग मी निघून आले घरी. मग नंतर मी घरी आल्यानंतर त्यांनी मला 8:30 वाजता फोन केला. रात्री? हो, रात्री. काय ना पगारे बाई, तू मला न विचारता कशी काय गेली? तू कोणाला विचारून घरी गेली? तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला आली पाहिजे. आणि तुम्ही फिर्यादी होता? हो, मी फिर्यादी. तुम्ही फिर्यादी? बरं, हा. मग काय म्हणलं तो? म्हणे काय ना तू कोणाला विचारून घरी गेली म्हणे, तू आत्ताच्या आत्ता इथं आली पाहिजे म्हणे. तर मी म्हटलं, साहेब मला आहे ना मी तुमच्याकडे 3-4 वेळेस आले, म्हटलं तुम्ही काही मला बोलवेनाच म्हटलं. मग मला 6च्या नंतर गाडी नसती म्हटलं, मग मी आले. तर म्हणे तुला गाडी नव्हती तर मग मी माझ्या गाडीत तुला सोडवायची व्यवस्था केली असती म्हणे. तू कशी काय आत्ताच्या आत्ता आलीच पाहिजे म्हणे, मला काही बाकीचं सांगायचं नाही. तर म्हटलं, साहेब मी आता तर येऊच शकत नाही म्हटलं, पण मी म्हणे काय ना मग कधी येशील म्हटलं. मी उद्या 11च्या बसनी येईल म्हटलं. मग मी 11च्या बसनी दुसऱ्या दिवशी मी गेले. तर त्यांनी मला परत फोन केला. तर कुठे आहे म्हटलं, रेल्वे गेट पर्यंत मी आले, 15-20 मिनिटात मी येते. तर मग म्हटले काय ना मग मी गेले. तर मग एवढं अर्जंट बोलवल्यानंतर तरी पण त्यांनी मी गेल्यानंतर माझ्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी मला परत दिवसभर बाहेर बसवून ठेवलं. आणि मी म्हटले ना, साहेब म्हटलं तुम्ही बोलवलं होतं ना? हा म्हणे राम शिंदेच्या आई वडिलांना विचार, आणि त्या राम शिंदेला जाऊन विचार म्हणे काय ना कसं ते त्याच्या आई वडिलांना त्याला दिवसभर बाहेर बसवून ठेवलं होतं म्हणे. मग नंतर आहे ना मग असं करून आहे ना कसं तरी 5:30 वाजता त्यांनी मला बोलवलं. मग म्हणे काय ना म्हणजे सकाळी 11 वाजेपासून 5:30? हो, 12 वाजेपासून 5:30 पर्यंत बोलवलं. मग आहे ना म्हणे, आणि मग तो अर्ज घेतला माझा. आणि मग त्यांचं दोघांचं भांडण झालं होतं. त्यांनी ते कंप्लेंट केल्या होत्या, ते मिटवायला आम्ही इथे ना. तुला काय गरज होती ग्रामसभेत बोलायची? तुला कोणी अधिकार दिले ग्रामसभेत बोलायला? तू का त्या बाईची बाजू घेतली? असं मला त्यांनी म्हटलं. आणि ना उद्या जर शाहबाजनी 5-50 मुसलमान आणले तुम्हाला मारायला, तर तुमच्या जयभीमवाल्यांचे किती 2-3 घर आहेत म्हणे इथं. मग काय करशाल? पोलीस आम्ही काय तुमच्या जवळ बसून राहणार आहे का तिथं? असं पोलीस म्हटलं? हो, असं पोलीस म्हटले, शेलार पोलीस. आणि मग आम्हाला काही नाही, मग असं दम दिला. आणि आता तुझ्यावर पण गुन्हा दाखल होणार आहे. आता तुला कशा आता कोर्टात एरझारा मारावा लागतील ना, तेव्हा समजल म्हणे. आणि जा हे मिटणार नाही म्हणे आता, जा असं मला काढून दिलं मग तिथून त्यांनी. आणि मग त्यानंतर मग त्या 20 म्हणजे 2-4 दिवसांनी परत तिथं 20 तारखेनंतर 2-4 दिवसांनी परत राम शिंदेचे आणि शाहबाजचे भांडणं मिटवायला पोलीस इथं मारुती मंदिरात आले. मग त्यानंतर तिथं पण आहे ना आम्ही फक्त गेलो, म्हटलं आपले आता मिटवणार आहेत हे म्हणून गेलो. तर ते शेलार पोलीस मला म्हणे काय ना आता आहे ना पगारेबाईवरती एवढ्या 400-500 लोकांसमोर म्हणे का मी पगारेबाईवरती आता केस करणार आहे. आणि त्यानंतर तेवढं झालं. मग आम्ही काहीच बोललो नाही. मग घरी आले मी. मग त्यानंतर 1 ते 1.5 महिना गेला. मग आमच्या गावामध्ये टाकेमध्ये त्या लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना 7 तारखेला घडली. आणि मग त्यासाठी ते चौकशीला इथं सगळे गाव बिव शाळेत जमा झालेला होता. पोलीस आलेले होते सर्व. आणि मी काय शाळेत गेले नव्हते, मी माझं काम होतं म्हणून मी सिन्नरला चालले होते. तर मी इथं घोटी मर्चंट बँकेजवळ तिथपर्यंत गेले. तर तिथं शेलार पोलीस आणि अजून 2-4 पोलीस उभे होते. आणि समोर आहे ना ते प्रभाकर गायकवाड आमच्या गावचे पोलीस पाटील ते पण बसलेले होते. आणि मी चाललेले असताना मी माझी रस्त्याने खाली मान घालून चालले. तर त्यांनी मला आवाज दिला शेलार पोलिसांनी, आणि हे पगारे बाई
काय तिरकी तिरकी माझ्याकडे पाहू राहिली म्हणे बरं का. तर आहे ना मी म्हटलं साहेब मी कशाला तुमच्याकडे तिरकी पाहू, मी म्हटलं माझ्या कामाने चालले, तर तुझे अजून जुने मॅटर मिटवायचे तुला माहिती आहे ना. तर म्हटलं मग साहेब ते जुने मॅटर मिटवायचे तर तुम्ही मला पोलीस स्टेशनला बोलून घ्या आणि मग काय सांगायचं ते सांगा. म्हटलं इथं कुठं, म्हटलं आता मी गावाला चालले. जुने मॅटर म्हणजे काय, तुम्हाला शिवेगाळ झाली हो ती तुम्ही फिर्याद दिली ती फिर्याद हा तीच जुने मॅटर. तेच जुने मॅटर. बरं हा मग. आणि मग म्हटलं मग म्हणे काय ना हा नाही मिटवायचे तर नको मिटवू म्हणे, चल निघ म्हणे, जास्त शहाणी झाली का म्हणे, असं बोलले. आणि मग मग मी पोलीस पाटील काय बोलला नाही. पोलीस पाटील मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला आणि ते म्हणे येऊ नको साहेब, इथं मोठे साहेब आलेले आहेत शाळेत, त्यांना जाऊन ते सांग म्हणे तिथं. तर मग तोपर्यंत येत होते तर पोलीस पाटील पण मला म्हटले तुम्हाला बोलताना मी पाहिलं म्हणे त्यांना, मी त्या पोलिसाला बोललो का तू त्या बाईला कशाला रस्त्यात काय बोलला, बरोबर असं. तर आहे ना मग काहीच बोलला नाही म्हणे तो पोलीस. मग मी जाऊन आहे ना तिथं साहेब आलेले होते, साहेबांना तिथं सांगितलं. साहेब मला म्हटले काय ना म्हणे तुम्ही ना एक अर्ज लिहून आणा, मी चौकशी करतो. मग मी चौकशी करायला म्हणून आहे ना घरी अर्ज लिहायला आले मी, तर तोपर्यंत मग साहेब निघून गेले. मग मी तोच अर्ज घेऊन त्या दिवशी मग मी तिकडं नाशिकला खेडकर साहेब आहेत ना, मग त्यांनी बोलवलेलं होतं, ते तिकडं जाऊन मी त्यांच्याकडं तो अर्ज दिला. आणि मग परत नाशिकला पण आडगावला जाऊन मी तिकडच्या साहेबांकडे अर्ज दिला. मग ते त्यांनी सांगितलं आम्ही 20 तारखेपर्यंत चौकशी करतो आणि तुम्हाला कळवतो. पोलीस अधीक्षक माननीय विक्रम देशमाने साहेब, तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपण हे शेलार जे कोण पोलीस आहेत त्यांची सखोल चौकशी करा. कारण एका फिर्यादी बरोबर, म्हणजे फिर्यादी तिथं आल्यानंतर तुम्ही 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत बसून ठेवता आणि फिर्यादी 6 वाजेनंतर त्यांना गाडी नाही आहे म्हणून त्या निघून आल्या, तर तुम्ही त्या फिर्यादीलाच फोन करून 8:30 वाजेला तो दमबाजी करतोय की तू कशाला गेली, कोणाला सांगून गेली, आणि जर गाडी गेली होती तर मी तुला सोडलं असतं. ही कुठलं तुम्ही आरोपीशी वागताय का फिर्यादीशी वागताय? म्हणजे ह्या आपण म्हणतो पोलीस मित्र, पोलीस लोकसहभागातून पोलिसांना काम करता आलं पाहिजे तरच इथं न्याय अबाधित राहील. आणि पोलीस जर फिर्याद्यांबरोबर असा दमदाट्या करत असले आणि तेच तिला सांगताय तुम्ही मुसलमान जर त्यांनी आणून तुम्हाला मारलं तर तुम्ही तुमचे जय भीमवाले 2-4 घरं काय करणार? हा म्हणजे तुम्ही काय लोकांना घाबरवायलाय का? अरे उलट तुम्ही यांच्या फिर्यादीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी त्यांना त्रास दिला त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना जरा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे. ते सोडून देऊन तुम्ही यालाच त्रास देता. बरं तुम्ही असं प्रत्येक फिर्यादी रस्त्यानं चालली लगे बाई इकडे ये, काय चाललंय, काय तिरकी पाहते, हा अरे तुरीची भाषा. अरे पोलिसांनो, माझी सगळ्या पोलीस बांधवांना विनंती आहे, तुम्ही सेवक आहे, मालक नाही या देशाचे. या देशाचे मालक ही गोरगरीब जनता आहे. विदेशामध्ये जा सर आणि मॅडम म्हणून बोललं जातं, इथं अरेतुरेनी सुरुवात. महाराष्ट्र पोलिसांचं देशामध्ये नाव आहे आणि असे काही एखादा पोलीस या असं महाराष्ट्र पोलिसांचं नाव बदनाम करतो. म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, या महिलेने तसाही तुम्हाला तक्रार अर्ज दिलेला आहे, तर त्या तक्रार अर्जाच्या माध्यमातून त्या पोलिसाची सखोल चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा. कारण हे असे पोलीस महाराष्ट्र पोलिसांचं नाव बदनाम करताय. काही काळजी करू नका. हा व्हिडिओ मी तुमचा नक्कीच त्या साहेबांपर्यंत, पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवेल, तुम्हाला न्याय मिळेल. मी इथं आलो, रस्त्याने चाललो होतो, ती माऊली अक्षरशः रडायला लागली. म्हणजे एखादी महिला कुठेतरी समाजामध्ये काहीतरी होतंय म्हणून बोलते तिथं, आणि ग्रामसभेत तिने बोलायचं की नाही बोलायचं हे पोलिसांना सांगायचा काय अधिकार? ग्रामसभा ग्रामस्थांसाठीच असते, त्यांनी तेच बोलायचं असतं. आणि तिथं जो काही विषय होता तिला तो बोलू द्या ना. जर काही गुन्हा झाला, तक्रार आली, तुम्ही तिला म्हणता एवढ्या लोकांमध्ये तिचा अपमान करता, पगारेबाईवर मी गुन्हा दाखल करतो. काय गुन्हा दाखल करता तुम्ही तिच्यावर? हा अजिबात हे वर्तन एकदम चुकीचं आहे पोलीस या देशामध्ये. म्हणूनच आम्ही जे काही पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जो जनजागृती करतोय का या देशाची मालक ही जनता आहे, 140 करोड ही जनता आहे. आणि हे पोलीस डिपार्टमेंट असू द्या, कोणता विभाग असू द्या, हे कर्मचारी हे जनतेचे सेवक आहे. हे पुढारी हे सुद्धा जनतेचे सेवक आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, हे सर्व मंत्रिमंडळ हे सुद्धा जनतेचे सेवक आहे. तेवढं भान असू द्या. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.